भाजप सत्तेत म्हणून संघाला चांगले दिवस असं नाही, तर संघामुळे भाजपचे चांगले दिवस सुरू झालेत. सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान. एससी आणि एसटी प्रवर्गातील माणूसही सरसंघचालक बनू शकतो. मोहन भागवत यांचं मोठं वक्तव्य. फक्त ब्राह्मण किंवा क्षत्रिय सरसंघचालक होईल असं नाही, जो काम करेल तो सरसंघचालक. भागवतांचं विधान. स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार दिल्यास भारतरत्न पुरस्काराचाच सन्मान होईल. सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य. सावरकर कोट्यवधी लोकांचे हृदय सम्राट. भागवतांचं विधान. 2047 मध्ये अखंड भारत होणार, भारताचे तुकडे करणाऱ्यांचे तुकडे होतील. सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य. आगामी लोकसभा विधानसभेत काँग्रेसने स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केल्याची माहिती. राष्ट्रवादीसह इतर कोणत्याही पक्षावर अवलंबून राहू नका. प्रदेश काँग्रेसकडून स्थानिक पातळीवर निरोप. इंग्रजी वृत्तपत्रातल्या बातमीनं खळबळ. दोन्ही राष्ट्रवादी एक होणार अशी चर्चा झाली होती. अभिनेते आणि राष्ट्रवादीचे नेते सयाजी शिंदे यांची माहिती. महाराष्ट्राच्या हितासाठी दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावं, सयाजी शिंदेंची मागणी. अजितदादांच्या 13व्या नंतर माध्यमांशी बोलणार. खासदार सुप्रिया सुळेंची माहिती. 13वा होत नाही तोपर्यंत प्रसिद्धी माध्यमांशी बोलणार नाही, सुळेंचं स्पष्टीकरण. उद्धव ठाकरेंसह विधान परिषदेच्या 9 आमदारांचा कार्यकाळ लवकरच संपणार. उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जातील का, याबाबत उत्सुकता. उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेवर पुन्हा जावं यासाठी विनंती करणार. खासदार संजय राऊत यांची माहिती. महाराष्ट्रासाठी उद्धव ठाकरेंनी पुन्हा विधान परिषदेवर जाणं आवश्यक. राऊतांची प्रतिक्रिया. मुंबईतील मराठी माणूस हिंदू आहे हे भाजपाला कळलं. रितू तावडेंना महापौर पदाची उमेदवारी दिल्यानंतर संजय राऊतांचा टोला. ठाकरे बंधूंच्या दबावापोटी भाजपाला मराठी महापौर करावा लागला. राऊतांचं वक्तव्य. जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर जल्लोष न करण्याचं सुनील तटकरे यांचं आवाहन. विजयी सोहळे साजरे करताना संयम पाळा, तटकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन. सोलापूरच्या मोहोळमध्ये ईव्हीएम ढाब्यावर आढळल्यामुळे खळबळ. काही लोक ईव्हीएम घेऊन जात असल्याचा राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांचा आरोप. अतिरिक्त मशीन असल्याचा तहसीलदारांचा दावा. झुंडशाही आणि गुंडशाही कोणत्याही एमआयडीसी मध्ये खपवून घेणार नाही. सुपा एमआयडीसी मधल्या कार्यक्रमातून मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा. उद्योजकांना त्रास देणाऱ्यांना ठोकून बंद करायचं, मुख्यमंत्र्यांचं पोलिसांना सूचना. संभाजीनगरमध्ये सीटीईटी परीक्षेदरम्यान महिला परीक्षार्थींना मंगळसूत्र काढायला लावलं. परीक्षा भारतात आहे की पाकिस्तानात, परीक्षार्थींचा सवाल. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर अंबादास दानवेंची महायुती सरकारवर टीका. यवतमाळमध्ये उर्दू शाळेत पाकिस्तानी देशभक्तीपर गीतावर नृत्य. भाजपकडून पोलिसांमध्ये तक्रार. नागरिकांकडून घटनेचा निषेध. महानगर गॅसकडून सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ. सीएनजीच्या दरात प्रति किलो 50 पैशांची वाढ. सीएनजीचा दर आता प्रति किलो 81 रुपयांवर, तर पीएनजीच्या दरात 1 रुपयांची वाढ. भिवंडीच्या माणकोलीमध्ये भीषण आग. आगीत 6 ते 7 गोदामं जळून खाक. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न. जेजुरी गडावर 2 बैल उधळले. पूजेसाठी आणलेले बैल उधळल्यामुळे नागरिकांची पळापळ. हरियाणाच्या सूरजकुंडमध्ये जत्रेतील पाळणा कोसळल्यानं मोठी दुर्घटना. दुर्घटनेत 13 जण जखमी. अनेकांची प्रकृती चिंताजनक. बचाव कार्यादरम्यान पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू.